हॅलो स्टुडंट्स, मी सम्राट पद्धर. तर आपला टॉपिक चालू आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम्स. ठीक आहे, त्यातला आता आपलं काय काय चालू आहे तर भरपूर पॉईंट झालेले आहेत. तर मेजर मेंटेनन्समध्ये आपण बघितलं रिलॅम्पिंग, त्याच्यामध्ये ग्रुप रिलॅम्पिंग, स्पॉट रिलॅम्पिंग आणि क्लिनिंग. ठीक आहे, ते रिलॅम्पिंगचे दोन टाईप आहेत, ग्रुप रिलॅम्पिंग आणि स्पॉट रिलॅम्पिंग. ठीक आहे, तर रिलॅम्पिंग म्हणजे काय बघूया आपण. यामधला पहिला पार्ट कुठला आहे रे, तर ग्रुप रिलॅम्पिंग. ठीक आहे, तर ग्रुप रिलॅम्पिंगमध्ये काय होतं रे, तर ग्रुप रिलॅम्पिंग इज अ प्रिव्हेन्शन अप्रोच इन धिस लॅम्प्स. ह्याच्यामध्ये काय असते रे, लॅम्प्स आर रिप्लेस्ड टू इन्शुअर लाईट लेवल वेन लॅम्प्स इन द एरिया रीच 80% ऑफ देअर रेटेड लाईफ. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर ज्यावेळेला 80% लॅम्प त्यांची लाईफ म्हणजे त्यांची जेवढी लाईफ असते त्याच्या 80% ज्यावेळेला त्यांनी यूज झालेले असतात तेव्हा त्यांना काय केलं जातं, रिप्लेस केलं जातं. काय रिप्लेस केलं जातं, तर नाहीतर बर्न व्हायला चालू होतात ते लॅम्प. आणि ज्यावेळेला बर्निंग होईल त्यावेळेला नुसतं लॅम्प जळणार नाही, तर त्याला जे इक्विपमेंट्स कनेक्टेड असतात ते पण बर्न व्हायला चालू होणार. आणि आपली इलेक्ट्रिसिटी मधनं जे व्होल्टेज फ्लो होत असतं ते सगळंच शॉर्ट सर्किट होणार आणि भरपूर नुकसान होणार. त्यासाठी आपण ज्यावेळेला 80% लॅम्प यूज झालेला असतं त्यावेळेला आपण त्याला रिप्लेस करतो. ठीक आहे, ह्या ग्रुप रिलॅम्पिंगमध्ये येतो. लाईट आउटपुट ऑफ लॅम्प इज ग्रेटली डिप्रिशिएटेड. त्यामुळे काय होतं, कशावरून आपल्याला कळतं, तर लाईट आउटपुट जे असतं ते काय होतं, खूप कमी झालेलं असतं. ठीक आहे, ज्यावेळेला नवीन असतं त्यावेळेला जेवढं आउटपुट असतं त्यावेळेला जो जुना होत आल्यावर तो जो लॅम्प आहे त्याचं जे आउटपुट आहे ते फार कमी होत जातं. ठीक आहे, फॉर ग्रुप रिलॅम्पिंग टू डिसाईड द प्रॉपर टाईम. ठीक आहे, कीप द डाटा अँड असेस द लाईटनिंग लेवल इन ऑल एरियाज इस्पेशली आफ्टर द इन्स्टॉलेशन ऑफ न्यू लॅम्प्स. म्हणजे आपण काय करायचं, डाटा शीट करायच्या तयार. ठीक आहे, कधी इन्स्टॉलेशन ऑफ न्यू लॅम्प्स नंतर. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आणि काय करायचं आपल्याला, तर मॉनिटर द चेंज इन लाईट लेवल्स युझिंग लक्स मीटर्स बाय कंडक्टिंग पिरियॉडिक चेकिंग ऑफ लाईट आउटपुट. म्हणजे काय करायचं आपल्याला, लक्स मीटर घेऊन लाईट लेवल किती आहे, ठीक आहे, हे आपल्याला चेक करायचं. लाईटचा पिरियॉडिक आउटपुट किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. ठीक आहे, हे आपण काय प्रिव्हेन्शन घेऊ शकतो कशामध्ये, तर ग्रुप रिलॅम्पिंगमध्ये. रिलॅम्पिंगचा पहिला पॉईंट ग्रुप रिलॅम्पिंगमध्ये आपण हे काय करू शकतो, तर आपण हे प्रिव्हेन्शन घेऊ शकतो. त्याच्यानंतर काय तर स्पॉट रिलॅम्पिंग. ठीक आहे, स्पॉट रिलॅम्पिंगमध्ये काय येतं, स्पॉट रिलॅम्पिंग इज रन टू फेल्युअर अप्रोच. ठीक आहे, स्पॉट रिलॅम्पिंग मीन्स लॅम्प्स आर रिप्लेस्ड टू अवॉइड डॅमेज टू बलास्ट व्हेन. म्हणजे स्पॉट रिलॅम्पिंगमध्ये काय होतं, तर लॅम्प रिप्लेस केले जातात टू अवॉइड डॅमेज ऑफ बलास्ट. ते कशासाठी, तर बलास्टचं जे डॅमेज आहे ते स्टॉप करण्यासाठी. ठीक आहे, इट स्टॉप्स टू ऑपरेट विदाऊट अँटिसिपेशन. म्हणजे हे काय केलं जातं, तर स्टॉप केलं जातं टू ऑपरेट विदाऊट अँटिसिपेशन. इट फॉल्स टू लाईट अप आफ्टर स्विचिंग ऑन. म्हणजे काय होतं ते, तर ज्यावेळेला लाईट चालू होते त्यावेळेला म्हणजे इट फेल्स टू लाईट अप. म्हणजे ते ज्यावेळेला स्विच आपण ऑन करतो त्यावेळेला काय होतं, तर लाईट होण्यासाठी लाईट होऊ शकत नाही ते, म्हणजे फेल्स टू लाईट म्हणजे ते लाईट होऊ शकत नाही. ठीक आहे, दिस इज द नॉट बेस्ट पॉलिसी ॲज इट वेट्स टिल द लॅम्प फेल्स. म्हणजे ही एक चांगली पॉलिसी नाही आहे, कारण की आपण लॅम्प काय बंद पडण्याची किंवा बाद होण्याची आपण वाट बघत असतो. ही एक चांगली पॉलिसी आहे का नाही, कारण की जर लॅम्प फेल झाला तर काय होणार आहे, बर्नआउट होणार आहे आणि जळणार आहे सगळं. ठीक आहे, लॅम्प मे फेल रँडमली अँड इन्क्रीजेस विथ एज ॲज वेल. म्हणजे काय होतं, तर लॅम्प मे फेल रँडमली म्हणजे कधी पण लॅम्प फेल होऊ शकतात आणि इन्क्रीजेस विथ एज ॲज वेल. म्हणजे जास्त करून कधी फेल होतात ज्यावेळेला त्याचं वय जास्त होतं. ठीक आहे, म्हणजे एज जास्त होतं त्याचं. ठीक आहे, पुढचं आता काय आपला पॉईंट होता रे, मेजर मेंटेनन्समध्ये रिलॅम्पिंग होतं आणि दुसरं होतं रिलॅम्पिंगचेही दोन पार्ट होतं, ग्रुप आणि स्पॉट. आणि आता काय होतं आपल्याकडं मेजर मेंटेनन्समध्ये दुसरा पॉईंट आहे क्लिनिंग. ठीक आहे, हे आपला पॉईंट काय चालू आहे, तर मेजर मेंटेनन्स हे जे पॉईंट आहे ते मेंटेनन्स. ठीक आहे, हे जे पॉईंट आहेत हे रिलॅम्पिंग आणि क्लिनिंग. तर काय क्लिनिंगमध्ये काय सांगायचं, तर आपल्याला रेग्युलर क्लिनिंग कशाला काय करायला लागणार, कशाचं, तर लॅम्पचं, लेन्सेसचं, रिफ्लेक्टरचं आणि जे बाकीचे सगळे लिमिनर्स आहे ते सगळ्यांचं
रेग्युलर काय करायला लागणार, क्लिनिंग करायला लागणार. जरी एअर फिल्टर्ड असलं तरी काय होणार असणार आहे, तरी त्यामध्ये म्हणजे बाकीच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय असणार आहे, तर डस्ट असणार आहे, डस्ट गॅदर होणार आहे कशावर, तर लॅम्पवर गॅदर होणार आहे. तर लेन्सेस परत रिफ्लेक्टर्स असतात त्याच्यावर होणार आहे. धूळ माती ही असते ती काय होणार आहे, लॅम्पवर पडणारच आहे, लेन्सेसवर पडणार आहे, रिफ्लेक्टरवर पडणारच आहे. ठीक आहे. जे काय रिड्यूस करणार आहे तर लाईट रिमार्केबिली, म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, जर धूळ पडली बल्बवर तर तो बल्ब जरी चांगला आउटपुट देत असला तर त्यातनं रिफ्लेक्ट होऊ शकणार नाही आहे. ठीक आहे. त्या डर्टला पास करून येताना ते डर्ट काय करणार आहे, त्यांना त्या लाईटला अडवणार आहे. ठीक आहे. बल्बला डर्ट लागला असणार, त्यामुळे बल्ब लॅम्प हे वरच्यावर क्लीन केले पाहिजेत, पुसले पाहिजे. ठीक आहे. व्हेनेवर लॅम्प्स आर बिंग रिप्लेस्ड पिक्चर शुड बी क्लीन्ड. जेव्हा आपण लॅम्प रिप्लेस करतो त्यावेळेस जेव्हा फिक्स केलेलं असतं प्लेसला, ज्या लॅम्प आपण फिक्स केलेला असतो तो पण आपण काय करायला पाहिजे, क्लीन करायला पाहिजे. इन प्लेसेस वेअर फ्रिक्वेंट ओपनिंग ऑफ डोर अलाउज आउटसाइड आवर लिमिनरीज शुड बी क्लीन्ड मिनिमम 2 times a year. म्हणजे 1 वर्षातून 2दा कमीत कमी आपण काय केलं पाहिजे, तर क्लिनिंग केलं पाहिजे. ठीक आहे. ज्याच्यामुळे काय होणार आहे, लिमिनरीज जे आहे ते चांगले पण राहणार आहेत आणि क्लीन पण राहणार आहे. रिएनायझेशन कंडिशन शुड बी इन्शुअर्ड व्हाईल क्लिनिंग लिमिनरीज. ठीक आहे. हा एक शेवटचा पॉईंट आहे. तर अशा प्रकारे हे क्लिनिंगमधले आपले जे रिएनायझेशन कंडिशन आपण केली पाहिजे, क्लिनिंग जे आपण लिमिनरीज आहेत ते क्लीन करताना. ठीक आहे. हे आपले काय काय आहेत तर क्लिनिंगमधले पॉईंट आहेत. तर आपण रिलॅम्पिंग बघितलं, क्लिनिंग बघितलं. तर आता आपण काय बघणार आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफर्ड बाय क्लिनिंग अँड ग्रुप रिलॅम्पिंग. ठीक आहे. तर ॲडव्हान्टेजेस काय होणार आहे, तर इम्प्रूव्ड ओव्हरऑल इफिशियन्सी, म्हणजे ओव्हरऑल इफिशियन्सी जी आहे ती आपल्याला चांगली मिळणार आहे. वेल मेंटेन द लाईट लेवल, म्हणजे लाईट लेवल आपल्याला चांगली मिळणार आहे. ठीक आहे. डिक्रीजेस इन्व्हेंटरी ऑफ बलास्ट ॲज वेल ॲज लॅम्प्स, म्हणजे काय होणार आहे, इन्व्हेंटरी बलास्ट डिक्रीज इन्व्हेंटरी ऑफ बलास्ट ॲज वेल ॲज लॅम्प्स, म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे, तर डिक्रीज बलास्टची इन्व्हेंटरी जी आहे ते आपल्याला डिक्रीजेस इन्व्हेंटरी ऑफ बलास्ट ॲज वेल ॲज लॅम्प्स, म्हणजे बलास्टची जी इन्व्हेंटरी आहे ती डिक्रीज करते आणि त्याबरोबर कशाची डिक्रीज करते, तर लॅम्प्सची. ठीक आहे. अवॉइड बलास्ट डिग्रेडेशन विच ऑकर्स व्हेन इट ट्राईज टू लाईट एक्सपायर्ड लॅम्प, म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे रे, तर अवॉइड बलास्ट डिग्रेडेशन, आणि हे डिग्रेडेशन कशामुळे होतं, तर विच ऑकर्स व्हेन इट ट्राईज टू लाईट अप एक्सपायर्ड लॅम्प, म्हणजे ज्यावेळेला आपण एक्सपायर्ड लॅम्प लावण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्यावेळेला क्लीन करताना आपल्याला हे सगळं कळालं असतं की बाबा हे कुठल्या ठिकाणी काय झालं असते, खराब झालेलं आहे, कुठलं चांगलं आहे, हे आपल्याला कधी कळणार आहे तर आपण रेग्युलर चेकिंग केल्यावर, रेग्युलर क्लिनिंग केल्यावर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं रिलॅम्पिंग आणि क्लिनिंग. ठीक आहे. क्लिनिंगमध्ये काय सांगण्यासारखं नव्हतं, हे रेग्युलर्स होतं की बाबा लॅम्प क्लीन करा. ठीक आहे. डस्ट त्याच्यावर पडल्या ते क्लीन करा लेन्सेसवर. ठीक आहे. तर आपला हा पॉईंट पण झालेला आहे. आणि रिप्लेसमेंट म्हणजे रिलॅम्पिंग म्हणजे ग्रुप रिलॅम्पिंग, म्हणजे जे ग्रुपमधले लॅम्प हे ते खराब झाले ते आता मी तुम्हाला सगळं सांगितलं डिटेलमध्ये. तर ते आपल्याला काय करायचे, रिप्लेस करायचे आहेत. ठीक आहे. तर आता दुसरं काय बघणार आहे आपण, ह्या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे. ठीक आहे मित्रांनो. तर लक्ष देऊन ऐका. एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक कशातले बघणार आहे आपण कन्झर्वेशन टेक्निक, तर फॅन, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. ठीक आहे. हे जे बघणार आहे आपण, तर आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहे, कन्व्हेन्शनल फॅन रेग्युलेटर्स, इनकॉर्पोरेटेड रेजिस्टर्स इन फॉर द स्पीड कंट्रोल, म्हणजे कन्व्हेन्शनल फॅन रेग्युलेटर्स हे काय करतात, इनकॉर्पोरेट करतात रेजिस्टन्स इन इट फॉर द स्पीड कंट्रोल, म्हणजे स्पीड कंट्रोलसाठी आपण इनकॉर्पोरेट केले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये काय होत असतं, तर जो कमी प्रमाणात करंट आहे तो फॅनमधून फ्लो होणार, आणि कमी प्रमाणात करंट जो आहे तो फॅनमधून फ्लो होणार, आणि जो रिमेनिंग आहे, ठीक आहे, तो कशामधून फ्लो होणार, तर रेजिस्टरमधून फ्लो होणार. आणि ज्यावेळेला आपण स्पीड जास्त करतो त्यावेळेला काय होणार आहे, तर फॅन स्पीडनं काय होणार आहे, ज्यावेळेला आपण स्पीड जास्त करतो म्हणजे मोर करंट आपण ज्यावेळेला देतो त्यावेळेला काय होणार आहे, तर फॅन असतो तो आपला स्पीडनं फिरणार आहे, म्हणजे रोटेट काय होणार आहे, तर हायर स्पीडनं रोटेट होणार आहे. ठीक. आणि ज्यावेळेला आपण फॅनचा स्पीड कमी करतो त्यावेळेला काय आपलं लाईट बिल आहे तेवढंच जाते. ठीक आहे. फॅनचा स्पीड तुम्ही किती जरी केला, 5 वर जरी फॅन केला आणि 1 वर जरी फॅन केला तरी आपलं काय म्हणायचं, तर आपल्याला
लाईट बिल आहे त्याचं तेवढंच जाते. का जाते तर ज्यावेळेला तुम्ही फॅनचं स्पीड कमी करता त्यावेळेला फक्त काय होतं रे तर रेग्युलेटर हीट अप होतात आणि तिथं रेग्युलेटरमध्ये आपली जी एनर्जी आहे ठीक आहे तुम्ही जे असं 1 2 3 4 5 असं जे फिरवत असतं ठीक आहे फॅनचं असतं त्याला म्हणतात रेग्युलेटर. आणि त्या रेग्युलेटरमध्ये आपलं जे काय होतं रेग्युलेटर हीटअप होतात म्हणजे तिथं वेस्ट ऑफ एनर्जी येते ठीक आहे. आणि जर तुम्ही फॅन 5वर केला तर काय होणार आहे रे तर फॅन स्पीडने फिरणार आहे आणि कशामध्ये रेग्युलेटरमध्ये लॉसेस होणार नाही आहेत म्हणजे अगदी मिनिमम प्रमाणात लॉसेस होणार आहेत तिथं. तुम्ही कितीवर पण फॅन करा 1वर करा नाही तर 5वर करा इलेक्ट्रिसिटी सेमच लागणार आहे तुम्हाला ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होणार नाही. आता ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे जे रेग्युलेटर आहेत इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर ते काय आहे तर खूप कमी स्मॉल साईजचे येतात आपण बघितलेले आहे. तेच कशावर कम्पेअर केलं तर जे कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिकल रेग्युलेटर आहेत त्याच्यापेक्षा काय होणार आहे रे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे रेग्युलेटर आहेत ते फार कमी साईजचे होऊन येणार आहेत ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये ट्रायक आपण यूज करणार आहे कशासाठी स्पीड व्हेरिएशनसाठी ठीक आहे. बाय व्हेरिंग द व्हेरिंग द फायरिंग अँगल. हे काय करणार आहे तर ह्या रेग्युलेटरला जे नवीन ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे बारके आहेत नाही तर त्यामध्ये हिटिंग दिस रेग्युलेटर हॅज नो प्रॉब्लेम ऑफ हिटिंग. तर ह्याच्यामध्ये हिटिंगचा जो प्रॉब्लेम आहे पहिल्याच्या कन्व्हेन्शनल रेग्युलेटरमध्ये होत होता तर ते नाही होणार. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे रे तर एनर्जी आपली जी आहे ती सेव्ह होणार आहे ठीक आहे. तेच आपलं जरी आपण फॅन कमी स्पीडनं फिरवला तरी पण आता एनर्जी सेव्ह होणार आहे ठीक आहे जे बारके रेग्युलेटर येतात. आता 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर अवेलेबल असतात आपल्याकडे ठीक आहे. तर त्यांची नावं काय आहेत रे टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. तर आता आपण रेग्युलेटरचे फॅनच्या ठीक आहे रेग्युलेटरचे काय तर रेग्युलेटर ठीक आहे. तर आपण ह्याचे टाईप काय काय बघणार आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर बघूया आपण. हे आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर काय काय तर त्यात मुवेबल टाईप आणि स्टेप टाईप. तुमचं तुमचा जे टायपिंग स्पीड आहे तो जास्त पाहिजे मित्रांनो ठीक आहे. मुवेबल टाईपमध्ये काय तर हे जे रेग्युलेटर आहे ते खूप स्मूथली फिरणार आहेत आणि ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये स्टेप्ड अप जे ऑपरेशन आहे ठीक आहे तर ते नसणार आहे. तर जे इलेक्ट्रिकल रेग्युलेटर आहेत ते कशापासून सफर होतात तर ते हिटिंगपासून सफर होतात म्हणजे त्याच्यामध्ये जास्त हिटिंग होते. तर ते कशामुळे होतं तर डिस्टॉर्शन ऑफ टू द मुवमेंट ऑफ द मोटर म्हणजे मोटरमध्ये डिस्टॉर्शन होतं ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये हिटिंग होतं ठीक आहे. तर इलेक्ट्रिकल रेग्युलेटरमध्ये हिटिंग कशामुळे होतं तर डिस्टॉर्शन टू द मुवमेंट ऑफ द मोटर म्हणजे मोटरमध्ये डिस्टॉर्शन झाल्यामुळं काय होणार आहे रे तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल रेग्युलेटरमध्ये हिट लॉस होत असतो तसं इलेक्ट्रिकल रेग्युलेटरमध्ये होणार नाही आहे ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आता दुसरं टाईप काय सांगितलं रे पहिलं टाईप झालं मुवेबल. ह्यामध्ये फक्त हे 2च पॉईंट आहे ठीक आहे. आता स्टेप टाईप रेग्युलेटर बघणार आहे. मुवेबल टाईप आपलं झालेलं आहे ठीक आहे. तर दुसरं कुठलं हे सांगितलं आहे मी तुम्हाला स्टेप टाईप ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय येतं रे तर ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये स्टेप टाईपमध्ये 1 to 5 असे स्टेप असतात ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे दिस इन्क्लूड स्पीड व्हेरिएशन ॲज नंबर्ड स्टेप्स म्हणजे ह्यामध्ये नंबर्ड स्टेपमध्ये स्पीड व्हॅरी करू शकतो 1 ते 5 असं. आणि मोस्ट इफिशियंट टाईप असतो हा. आणि लेस ह्याच्यामध्ये डिस्टॉर्शन जे आहे काय मोटरला जे डिस्टॉर्शन होतात ते फार कमी प्रमाणात होतात आणि त्यामुळं काय होतं मोटरला जर डिस्टॉर्शन कमी झालं तर जर कमी ताप झाला तर त्यामध्ये काय होणार आहे तर हीट पण कमी जाणार आहे ठीक आहे. हीट लॉसेस पण काय होणार आहे ह्याच्यामध्ये कमी होणार आहे ठीक आहे. हेच फक्त 2 पॉईंट आहेत. मुवेबल टाईपमध्ये पण 2च पॉईंट आहेत आणि स्टेप टाईपमध्ये पण 2च पॉईंट आहेत ठीक आहे मित्रांनो. तर आजचं लेक्चर आपलं इथं संपलेलं आहे ठीक आहे. तुम्हाला हे लिहून घ्यायचं असलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. आणि अशा प्रकारे आपला 3rd चॅप्टर आज संपलेला आहे आपलं.